श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहे। एकदा एका गावात राधा नावाची गरीब मुलगी राहत होती, पण देवभक्त पण होती ती। तिच्या घरात पैशांची, अन्नाची आणि सुखाची खूपच कमी होती। मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि पहिलाच गुरुवार होता। राधाने देवासमोर बसून मनात बोलली, भगवान विष्णू, माझ्या कष्टावर कृपा करा, मी तुमचं व्रत करेन। तेवढ्यात एक तेजस्वी ब्राह्मण तिच्या दारात आले। राधाने त्यांना पाणी दिलं आणि डाळ भात दिला। ब्राह्मण हसून म्हणाले, मुली, तुझ्या या छोट्या सेवेत मोठी श्रद्धा आहे। तू आजच गुरुवार कर आणि पुढचे 4 गुरुवार जितके असतील मनापासून व्रत कर, तुझे सर्व दुःख दूर होतील। राधाने मनापासून व्रत सुरू केले। पहिला गुरुवार झाला, घरात शांतता आली, तिच्या पतीला काम मिळाले। त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी घरात धान्याची रास आली, तिला त्या राशींचे खूप पैसे मिळाले। तसेच काही गुरुवार झाले तेव्हा तिसरा गुरुवार एक मोठा ग्राहक आला आणि तिच्या पतीला काम देऊन गेला। आयुष्य खूप चांगले झाले। असे 4 गुरुवार झाले। आयुष्यात नवीन प्रकाश आला। व्रत पूर्ण झाल्यावर तेच वृद्ध पुन्हा आले। यावेळी त्यांच्या शरीरातून दिव्य तेज निघत होते। ते म्हणाले, मुली, मीच भगवान विष्णू आहे। तुझ्या श्रद्धेमुळे, तुझ्या परिश्रमामुळे मी आज प्रसन्न झालो आहे। आता तुझ्या घरात कधीही कमी पडणार नाही। राधा नम्रपणे हात जोडून म्हणाली, देवा, माझ्या घरी तुझे नेहमी लक्ष राहू दे। तू माझ्या घरी नेहमी वास करावा, इतकीच इच्छा। त्या दिवसापासून तिच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायमची आली। तिने ते सर्वांना सांगितले। त्यानंतर सर्व बाया किंवा मुली हे व्रत करू लागले आणि तेव्हापासून ही व्रताची म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील व्रताची सुरुवात झाली। आणि हा व्रत खूप चांगला असतो। हा व्रत केल्याने तुमच्या घरात नेहमी सुख, शांती आणि समाधान नांदते। तर बरेच जणांना हा प्रश्न पडतो की ही पूजा कशी करावी। तर पिवळे वस्त्र असले तर पिवळे वस्त्र, विष्णू लक्ष्मीची फोटो आणि त्यांची पूजा, तुपाचा दिवा आणि पिवळे फुले, जसे चण्याची डाळ, आणि नंतर ही सगळी पूजा करून मांडून घ्यावे। आणि नंतर पिवळा प्रसाद म्हणून शेवया, खीर किंवा केळी असे ही पूजा संपन्न होते। तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। आणि हो, अशीच तुम्हाला कथा जर ऐकायची असेल तर आणखीन कमेंट करा। थँक्यू, धन्यवाद।